नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत। इंडियन एअरफोर्स अर्थात भारतीय वायुसेनेमध्ये या ठिकाणी मेडिकल असिस्टंट जी की फार्मसिस्ट पोस्ट आहे त्यासाठी रिक्रुटमेंट आलेली आहे। अर्थात ही भरती सुरू झालेली आहे। याचं रजिस्ट्रेशन तर यासाठी कोण कोण एलिजिबल असणार आहे, कोण कोण अप्लाय करू शकतं, एज क्रायटेरिया काय आहे, अशा सगळ्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। तर ही ऑफिशियल वेबसाईट आहे इंडियन एअरफोर्सची। या वेबसाईटवरती आल्यानंतर खाली बघू शकता न्यूज नावाचा सेक्शन आहे। न्यूजमध्ये बघू शकता ॲडव्हर्टाइजमेंट फॉर एअरमन मेडिकल असिस्टंट ट्रेड आणि यामध्ये फार्मसिस्टची ही रिक्रुटमेंट आहे। क्लिक हिअरवरती क्लिक केलं तर बघू शकता अशा पद्धतीने ॲडव्हर्टाइजमेंटची PDF ओपन होईल। ॲप्लिकेशन अर्ज ऑलरेडी सुरू झालेले आहेत। ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्हाला करता येणार आहे 12 जानेवारी 2026 ते 1 फेब्रुवारी 2026च्या दरम्यान करता येणार आहे। लक्षात ठेवा लास्ट डेट आहे रजिस्ट्रेशनची 1 फेब्रुवारी 2026। रजिस्ट्रेशन ऑलरेडी सुरू झालेलं आहे। एक्झाम कधी होणार आहे तर लक्षात ठेवा याची एक्झाम होणार आहे 30 मार्च 2026 किंवा 31 मार्च 2026ला याचा पेपर होऊ शकतो। अर्थात यासाठी एलिजिबल कोण असणार आहे लक्षात ठेवा 12वी सायन्स नंतर तुमचं डी फार्म डिप्लोमा इन फार्मसी किंवा बी फार्म अर्थात बॅचलर ऑफ फार्मसी झाला असेल तर तुम्ही एलिजिबल ठरता। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे तुमची डेट ऑफ बर्थ। एज क्रायटेरिया खूप स्ट्रिक्ट असतो या ठिकाणी। 1 जानेवारी 2003 आणि 1 जानेवारी 2006 या दोन्ही तारखा पकडून या तारखेच्या दरम्यान तुमची डेट ऑफ बर्थ असणं गरजेचं आहे। 1 जानेवारी 2003 ते 1 जानेवारी 2006 या दोन्ही तारखा कन्सिडर करून या 2 तारखाच्या दरम्यान तुमची डेट ऑफ बर्थ येत असेल तर तुम्ही एलिजिबल आहात। म्हणजे जर तुमचं 31 डिसेंबर 2002 असेल तरी देखील तुम्ही अपात्र ठरता आणि तुमचं वय कमी बसत असेल अर्थात लक्षात ठेवा या ठिकाणी तुमचं 2 जानेवारी 2006 जरी असेल किंवा पुढे तरी तुम्ही पात्र ठरत नाही। या 2 तारखा आणि त्या 2 तारखाच्या दरम्यान तुमची डेट ऑफ बर्थ असणं गरजेचं आहे। ठीक आहे। आणि दुसरी गोष्ट बघू शकता या ठिकाणी तुमचं जे 12वीला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स किंवा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असेल तर त्या प्रत्येक सब्जेक्टमध्ये 50% मार्क्स किमान असणं गरजेचं आहे। इंग्लिश सब्जेक्टमध्ये देखील 50% म्हणजे 50 मार्क किमान असणं गरजेचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट अर्थात हे या ठिकाणी इंडियन एअरफोर्स भरती आहे। फिजिकल फिटनेस अर्थात शारीरिक क्षमता चाचणी देखील या ठिकाणी महत्त्वाची असते। तर चेस्ट किती असणं गरजेचं आहे, हाईट किती असणं गरजेचं आहे। ठीक आहे। तर या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जे काही सर्व क्रायटेरिया आहेत या PDF मध्ये दिलेले आहेत। सॅलरी किती असेल तर लक्षात ठेवा ड्युरिंग इंटर्नशिप अर्थात त्या दरम्यान असणारी सॅलरी या ठिकाणी दिलेली आहे। बघू शकता 14,700 पर मंथ। कधी स्टायपंड आहे हा एक प्रकारचा ट्रेनिंगच्या दरम्यान। त्यानंतर मात्र एकदा ट्रेनिंग कंप्लीट झालं की तुमचं आर्मीचे जे काही बेसिक सॅलरी आहे या ठिकाणी दिलेले आहे। बघू शकता मिलिटरी सर्व्हिसचं पे स्केल त्यानुसार 26,900 बेसिक पे आहे। अर्थात हे बेसिक पे आहे, यामध्ये पुन्हा इतर भत्ते ॲड होतात आणि ही सॅलरी खूप मोठी होऊन जाते त्यानंतर। दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्या काही सगळ्या फॅसिलिटी आहेत या ठिकाणी इंडियन एअरफोर्सच्या जे काही तुम्हाला इन्शुरन्स असतो किंवा इतर गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी लागू होतात। जर आणि हाईटचा क्रायटेरिया बघाल तर काही एवढा जास्त हाईटचा क्रायटेरिया नाही। जसं की आर्मीमध्ये बघाल तर तुम्हाला हाईट जास्त लागते। नॉर्मल जे जनरल भरती असेल किंवा इतर टेक्निकल भरती त्या मानानं मेडिकल असिस्टंट एअरफोर्समध्ये फार्मसिस्टसाठी हाईट क्रायटेरिया फार मोठा नाही आहे। आणि जर तुमचं नुकतंच बी फार्म झाला असेल आणि तुमचं बी फार्म किंवा मग डी फार्म असेल आणि तुम्ही एलिजिबल ठरत असाल तर नक्कीच अप्लाय करणं गरजेचं आहे। बाकी इतर काही तुमच्या शंका असतील त्या खाली कमेंट करा। येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा याबाबत सविस्तर व्हिडिओ बनवला जाईल। ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि ज्यांचं कोणाचं डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म किंवा बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म झाला असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्यू।